अमावस्या धरता आणि उपास करता। शुद्ध चैतन्याने उपास करा, शुद्ध चैतन्याने। हसण्याचा विषय सोडून द्यायचा, परंतु शुद्ध चैतन्याने उपास करायचा तर त्याचं सार्थक आहे। सार्थक उपासाचे नियम आहेत माहिती आहेत का? माहिती आहेत का? माहिती आहेत उपासाचे नियम? व्रत उपासाच्या दिवशी शुद्ध व्हायचं असते, शुद्ध शरीर स्नान करायचं, शुद्ध व्हायचं, कुणाची टिंगल टवळकी नाही केली पाहिजे। उपास संपतो, चरबिचर काय पण नाही खाल्लं पाहिजे, उपास संपतो। जिरं सुद्धा खात नाहीत उपासात, माहितीये का? माहितीये? माहितीये? उपास कशाला म्हणतात? काय करतात उपास? लवंग खाऊन उपास करायचा असतो, एक लवंग खाऊन उपास करायचा असेल तर 2 शेंगदाण्याचे दाणे खाऊन उपास करायचा। लई सहन होत नाही ना, पाणी पिऊन उपास करा। राजगिर्याचा लाडू नाही जिरला, माझ्या बायकोनं उपास धरला, हे अर्थ नाही या गोष्टीला। हसण्याचा विषय सोडून द्यायचा। उपास शुद्ध चैतन्याने करा, शुद्ध चैतन्याने। महाराज परीक्षिती आणि महामती महामहिम सुखदेवांचा प्रसंग सांगतात। काय परीक्षिती म्हणतात, महाराज माझ्याकडे एवढा कालावधी नाही, एवढा कालावधी नाही की मी भगवंताचं नाम चिंतन करेन आणि मला भगवंत भेटेल, एवढा कालावधी नाही। महामहिम सांगतात, राजा दुसरी कथा, एक दुसरी कुठली कथा? हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू नावाचे 2 राक्षस होते, 2 हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू। हा हिरण्याक्ष असुरांचा राजा होता एकेकाळी, एवढा बलाढ्य राजा, एवढा मोठा राक्षस, याने पृथ्वी चोरली, पृथ्वी आणि क्षीर सागरात बुडवली। कुठे बुडवली? कुठं? क्षीर सागरात बुडवली, क्षीर सागरात। पृथ्वी त्राही करायला लागले, पृथ्वी त्राही मान करते माता पृथ्वी, त्राही पृथ्वी त्राही करायला लागली। त्या पृथ्वीचे पालनहार श्री हरिनारायण, पालनहार आहेत श्री हरिनारायण। पृथ्वी आदिक देवांनी नारायणाला सांगितलं, या हिरण्याक्षाने पृथ्वी क्षीर सागरात बुडवली, पृथ्वी क्षीर सागरात। हिला वाचवा, हिला सोडवा, हिला वाचवा, हिला सोडवा, कृपा करा, कृपा महाराज कृपा करा। नारायणाने वराह अवतार घेतलं, वराह नारायणाने वराह अवतार घेतलं। पूर्ण शरीर मनुष्याचं आणि मुख डुक्कराचं, त्याला वराह म्हणतात। रानडुक्कराचं मुख होतं, शिंग होते। आपल्या धर्मीयांनी डुक्कर खाऊ नये, परंतु अभक्ष्य भक्षण करण्याकडे आपला फार कल आहे। सोडून द्या हा भाग। नारायणाचा अवतार आहे वराह, नारायणाचं। तुम्ही याला मारता, याला खाता, त्याला खाता, याला अयोग्य आहे मांस भक्षण, अयोग्य आणि तुम्ही याला खाता। नारायणाचा अवतार हा वराह अवतार, वराह मत्स्य अवतार आहे नारायणाचं, मत्स्य मासोळीचा अवतार आहे आणि तुम्ही मासे खाता, झिंग्या खाता, हे योग्य नाही। याच बीत आहे, बोलू नये त्या गोष्टी, परंतु समाजाचं प्रबोधन करणं आमचं काम आहे। काम चांगली दिशा देणं हे आमचं काम आहे, सांगणं आमचं काम आहे, करणं तुमचं काम आहे। सांगायला बरेचसे म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, तुकोबा राय म्हणतात, नाथ बाबा म्हणतात, अरे सुंबळ्या ते म्हणतात रे, करायचं कुणी करायचं? कुणी? गाईचं प्रकरण सांगणाऱ्या, गाईला माता म्हणणाऱ्या कीर्तनकाराला, भागवताचार्याला, तुमच्या समोर बसणाऱ्याला कधी विचारायचं का, बापू जमीन किती आहे? गाय आहे का एखादी? बैल पाळलेत का? की पोळ्याला आहेत का बैल फिरवायला तुला?
महाराज म्हणते ट्रॅक्टर आहे. धुरेच राहिले नाही तुम्हाला ढोर चारायला. याचा बांधकोर त्याचा बांधकोर, याची नासाडी कर त्याची धाचाडी कर आणि पुन्हा म्हण आम्ही शेताला जात नाही, शेजाऱ्या चकच करून खाल्लं. अरे तू 60-12 तू मोठा केलाय रे, मोठा केला सुमळ्या. आशेची बसायची जागा आणली पाहिजे. योग्य ते वागावं, योग्य ते बोलावं. मुख दिलंय ना भगवंताने, नाम चिंतन करा, योग्य ते खा, वाटेल ते करा. तुम्ही एखादा जीव कापला, एखादा तो किती दिवस चांगला राहतो? 1 दिवस 2 दिवस, 2 दिवसानंतर सडतो ना, सडतो की नाही महाराज? माणूस सुद्धा सडायला लागतो, माणसाची दुर्गंधी येते मेल्याच्या नंतर. 24 तास जर एखाद्या व्यक्तीला झाले मृत्यू उपरांत, तर त्या व्यक्तीची दुर्गंधी सुटायला लागते. आणि तुम्ही ते मांस खाता, मांस. तुमच्या या काळ्या मायमध्ये पिकलेला गहू 12 महिने राहतो, 12 महिने टिकतो. किंबहुना किती दिवस टिकतो महाराज? 5-5 वर्ष टिकतो गहू, 5-5 वर्ष. ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, अहो काय नाही ते तुमच्याकडे खायला आहे. हरभरा, तुम्ही हरभऱ्याला 3 वेळा वेगवेगळ्या प्रकारे खाता. येऊन निपट झाल्यावर टाळ खाता, वाळायला लागल्यानं हुरडा करून खाता, आणि झाल्याच्या नंतर डाळ करून खाता. तेही आवडत नसेल तर त्याला दळून त्याची चून करून त्याची भजी करून खाता, भजे खाता भजे. आणि तेही आवडत नसेल तर कढीमध्ये भजी टाकून करायचं, एक भाजीचा वेगळा प्रकार आहे, ते करून खाता. तुम्ही या गोष्टी खाना खा. तुम्ही काय करताय, काय वागताय, काय बोलताय? भान ठेवा, भान 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 ठेवलं पाहिजे. भान. माणूस माणसाचा इतिहास विसरत नसते, पण आता ते भान ठेवलं पाहिजे. भान भान. काय करतो, काय वागतो, काय खातो? तांदूळ आहे, तांदूळ तुमच्याकडे एका नाही 32 प्रकारचा तांदूळ आहे. या भारतात 18 भार संपत्ती आहे, 18 भार संपत्ती. 18 भार संपत्ती आहे या भारतात. वनस्पती 18 प्रकारची वनस्पती आहे. मी सांगत नाही, नाथ बाबा सांगतात. 18 भार संपत्ती आहे, 18 भार. गहू आहे, ज्वारी आहे, मका आहे, नाचणी आहे, बाजरी आहे. नाही ऐकली ती नावं आहेत वनस्पतीचे, नावं. फळं आहेत, फळं, रामफळे, सीताफळे, सेप आहे, सफरचंद आहे, काजू आहे, बदाम आहे. तुम्हाला खायला काय नाही? तुम्ही काय खाताय, काय खाताय? असाच एकाला उपदेश करत होतो. विषयावरून भटकायचंही नाही आपल्याला, परंतु सांगण्याचा आज उद्देश आलाय, सांगतोय. एकाने विचारलं, मला सांगितलं महाराज तुम्ही म्हणताय असं करू नये. म्हणलं ठीक आहे, म्हणू नये, करू नये. म्हणला मग हे शेळ्यान कोंबडे रस्त्याने हिंडतील की म्हणला माणसाला मारतील? सुमळ्या, कुत्रे खातो का? कुत्रे खातो का? कुत्रे, माणूस कुत्रे खाते का? कुत्रे काऊन हिंडणार चलेत रस्त्याने? माणसाला काऊन मारणार चलेत? वाघ खातो का? वाघ खातो, वाघ. कोल्हा खातो, लांडगा खातो का? हरण खातो का? काऊन रस्त्याने हिंडणार चलेत ते? तुझ्या एकाच्या खाण्यावरून ते शेळ्यान, मांजरण, डुकरन, कुत्रे वाढतील का रे? मूर्खतेचा भाग, हास्याचा भाग, समाज प्रबोधनाचा भाग सोडून द्या. परंतु आपण आपली संस्कृती काय, आपण काय करतो हे लक्ष द्या, याच्याकडे लक्ष ठेवा. काय वागणे, काय बोलणे, कसं राहणे, याच्याकडे लक्ष द्या. याच्याकडे लेकरं बंद करा दे. काय करतोय, काय वागतोय, कसं बोलतोय, कुठं बसतोय, या गोष्टीकडे लक्ष द्या. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे माणसानं. काय वागतोय, कसं करतोय, काय खातोय, प्रत्येक गोष्टीचा. कुठल्या मंडपात बसलो आपण? धर्म मंडपात बसतोय. धर्माचं ठिकाण नाहीये इथे. कसं वागावं, कसं बसावं, कुठली घटना आहे, काय वागतोय, कसं राहावं, हे समजलं पाहिजे. विचार केला पाहिजे या भक्तांच्या प्रकरणावरून. विषयावर या हिरण्याक्ष या राक्षसाने प्रति क्षीरसागरात बुडवली. क्षीरसागरात त्राही झालेली आहे. देवता, ऋषी, मुनी, गंधर्व, यक्ष, किन्नर सर्वजण त्रस्त झाले.
त्रस्त झाले, त्रस्त त्रस्त त्रस्त. नारायणाने वराह अवतार घेतलाय, वराह. आणि नारायणाने ती क्षीरसागराच्या डोहात उडी घेतली, क्षीरसागरात. आणि शोधायला लागले, शोधायला लागले, शोधायला लागले. कुठाय पृथ्वी, कुठाय 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 पृथ्वी. नारायण शोधतात शोधतात नारायणाला पृथ्वी भेटली, पृथ्वी भेटली. नारायणाने त्या वराह सिंगांवर पृथ्वी धारण केली, पृथ्वी धारण केली. आणि ही संधी हिरण्याक्षाला मिळाली. नारायणाच्या सिंगांवर पृथ्वी आहे म्हणून नारायणाची हत्या करण्याचा विचार हिरण्याक्षाच्या मनात आला. कारण आता याच्या हातात पृथ्वी आहे, यानं करा, हे मारेल कसं मला. नारायणाशी त्यानं युद्ध केलं. नारायणाने सिंगांवर पृथ्वी धारण केली आणि त्यांचं युद्ध लागलं. घनघोर युद्ध, घनघोर 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 युद्ध लागलेलं आहे. घनघोर घनघोर. हा मारतो, तो मारतो, हा असतो, तो असतो, असं येतो, तसं येतो, हा करतो, तो करतो, हा मारा 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 मारा. भयानक युद्ध झालं, भयानक भयानक भयानक. आणि या युद्धाचा परिणाम झाला, हिरण्याक्षाचा वध झाला. हिरण्याक्ष मेला, हिरण्याक्षाचा वध झाला. नारायणाने पृथ्वी होती त्या ठिकाणावर नेऊन ठेवली आणि हिरण्याक्ष गेला. ही बातमी हिरण्यकशिपूला मिळाली. हिरण्यकशिपूला, कोण हा हिरण्यकशिपू? या हिरण्याक्षाचा भाऊ हा हिरण्यकशिपू. त्या हिरण्यकशिपूला ही गोष्ट कळाली आणि हिरण्यकशिपू संतप्त झाला. हिरण्यकशिपू वनात गेला आणि त्याने ब्रह्माची तपश्चर्या सुरू केली. ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो हिरण्यकशिपू. ब्रह्मदेवाची तपश्चर्या, ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला लागला हिरण्यकशिपू. आणि तपश्चर्या करत करत बरेचसे दिवस लोटले, बरेचसे महिने लोटले, बरेचसे वर्ष गेले आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. हिरण्यकशिपू बोलायला लागला, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः. ब्रह्मदेव प्रकट झाले, ब्रह्मदेव प्रकट झाले. ओम ब्रह्मणे, ओम ब्रह्मणे डोळे उघड, डोळे उघड, डोळे उघड. हिरण्यकशिपूने डोळे उघडले, नेत्र उघडले आणि पाहतो काय, या पृथ्वीचे सृजन करता, सृष्टी निर्माता ब्रह्मदेव त्याच्या समोर आहेत, समोर. आणि म्हणतात वरदान माग, वरदान माग, वरदान. कशासाठी माझी तपश्चर्या केली, कशासाठी? हिरण्यकशिपू म्हणतोय, ब्रह्मदेव मला अमरतेचं वरदान द्या, अमरता पाहिजे मला, अमरता. अमृत द्या मला, अमृत, अमरतेचं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणाले हे शक्य नाही, शक्य नाही. अमरतेचं वरदान कुणालाही देता येत नाही. स्वयं श्री हरी नारायण सुद्धा अमरतेचं वरदान देऊ शकत नाही. दुसरं काही माग, दुसरं काही माग, दुसरं काही माग. हिरण्यकशिपू बोलायला लागला, ब्रह्मदेव दिवस असो वा रात्र असो, स्त्री असो वा पुरुष असो, मनुष्य असो वा प्राणी असो, पक्षी असो वा किन्नर असो, यक्ष असो, गंधर्व असो, घरात असो किंवा बाहेर असो, हवेत असो किंवा पृथ्वीवर असो, कुठल्याही ठिकाणी माझी मृत्यू होऊ नये असं वरदान द्या, असं वरदान, वरदान द्या, वरदान, वरदान. पृथ्वीवर असो किंवा हवेत असो, घरात असो किंबहुना बाहेर असो, दिवस असो रात्र असो, 12 महिन्यातला 12चे 12 महिने असू द्या, मनुष्य असू द्या, पक्षी असू द्या, प्राणी असू द्या, स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, या कुणाच्याही हाती माझी मृत्यू होऊ नये. देव असो किंवा असुर असो, यक्ष असो, गंधर्व असो, किन्नर असो, देवी असो, शक्ती असो, याच्या हातून माझी मृत्यू होऊ नये. अस्त्र असो, शस्त्र असो, माझी मृत्यू होऊ नये असं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु, असंच होऊ दे, असंच होऊ दे. आणि हिरण्यकशिपू त्या पृथ्वीवर थैमान घालायला लागला, थैमान घालायला लागला, थैमान. पृथ्वीवर थैमान घालतो, थैमान, थैमान, थैमान घालतो हिरण्यकशिपू. जिकडे पाहिजे तिकडे युद्ध करतोय, हमले करतोय, देवांना जिंकलं, देवांना. देव काबीज केले, देव त्रिलोक्यावर आधिपत्य केलं, त्रिलोक्यावर.
कारण हिरण्यकशिपूला कोणी मारू शकत नाहीये. त्रिलोक्यावर हाहाकार माजवला, हाहाकार माजवलाय हिरण्यकशिपूने. हाहाकार माजवला, हाहाकार. हसायला लागला हिरण्यकशिपू, हसायला लागला. हाहाकार थैमान माजवलाय हिरण्यकशिपूने, थैमान. आणि या हिरण्यकशिपूने समस्त या पृथ्वीवर देवाची भक्ती पूजा बंद केली, बंद. आणि सांगितलं फक्त भगवंत म्हणून माझी पूजा झाली पाहिजे, माझी. दुसरं कुणाची, नारायण असो, ब्रह्मदेव असो, कुठलाही देवी देवता असो, त्याची पूजा करते वेळी जर मला कोणी भेटलं तर त्याला त्या क्षणी मारून टाकेल. त्रिलोक्यावर साम्राज्य केलं या हिरण्यकशिपूने. त्या हिरण्यकशिपूला कयाधू नावाची पत्नी होती, कयाधू नावाची. त्याच्या बायकोचं नाव कयाधू होतं. आणि ही स्त्री गर्भवती होती, ही स्त्री गर्भवती होती. आणि एके दिवशी रात्रीचा अवकाश पाहून देवांचे राजा इंद्रदेव, या इंद्राला फार खोड आहे महाराज, फार खोड आहे लोकांच्या बायका उचलून न्यायची, फार खोड आहे. या इंद्राने या हिरण्यकशिपूची बायको, तिचं हरण केलं, हरण. तिला चोरलं रात्रीच्या अवकाशात आणि तो आकाश मार्गाने गमन करायला लागला ऐरावतावर बसून. हे दृश्य पाहिलं महर्षी नारदाने हे दृश्य पाहिलं, आणि नारदाने देवराज इंद्राची समजूत काढली. अरे तू कुणाची पत्नी उचलून नेलीस, कुणाची? हिरण्यकशिपूची. तो तुला सोडणार नाही, हिला सोडून दे. पलंगा सहित बायको उचलून नेली होती हिरण्यकशिपूची. इंद्राने फार खोड आहे, इंद्राला फार खोड, नको तिथं. या इंद्राला 222 काम आहेत, 222. तरी नुसत्या चौकशा करत फिरतो, नुसत्या चौकशा करायची फार सवय इंद्राला.